नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आजच्या धकाधकीच्या जीवनात तणाव, अडचणी, आर्थिक संकटे, नातेसंबंधांमधील ताणतणाव, आरोग्याच्या अडचणी या सगळ्यांमध्ये अनेकांना मानसिक शांतता गमवावी लागते. पण स्वामींच्या मार्गदर्शनाने आपण मनःशांती प्राप्त करून आपल्या अडचणींवर योग्य प्रकारे मात करू शकतो. स्वामींनी त्यांच्या भक्तांना फक्त चमत्कार दाखवले नाहीत, तर जीवन जगण्याची कलाही शिकवलेली आहे. विशेषतः संकटाच्या काळात शांत राहण्याची कला. महाराजांची शिकवण आपल्याला संकटांना धैर्याने, शांतपणे सामोरे जाण्याचा मार्ग दाखवते. स्वामींच्या मार्गदर्शनानुसार अडचणी आल्या की घाबरायचे नाही, कारण संकटे ही कायमस्वरूपी नसतात. संकटे म्हणजे शिक्षा नाही, तर शिकवण आहे हे नेहमी लक्षात ठेवावे. श्रद्धा, सेवा, संयम आणि नामस्मरण हे संकटांवरचे प्रभावी उपाय आहेत. मन शांत ठेवून स्वामींवर विश्वास ठेवल्यास अडचणी आपोआप दूर होतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की कोणतेही संकट आल्यावर किंवा अडचण आल्यावर आपण शांत आणि संयमी कसे राहावे. महाराजांचे अभयवचनच आहे की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वचन अनेकांच्या आयुष्यामध्ये आशेचा किरण बनलेले आहे. भक्तांच्या मनात असलेली स्वामींविषयीची पूर्ण श्रद्धा हीच त्यांची खरी ताकद असते. अडचणी आल्या की घाबरून जाऊ नये. स्वामींवर विश्वास ठेवा की ते आपल्या भल्यासाठीच काहीतरी करत आहेत. श्रद्धा ठेवल्यास मन स्थिर राहते आणि आपल्याला निर्णय चांगले घेता येतात. संकटे ही कायमची नसतात हे समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. संकटे आल्यावर घाबरून न जाता शांत राहून मार्ग शोधणे हीच खरी स्वामींची शिकवण आहे. स्वामी म्हणतात की चिंता नको, चिंतन करा. म्हणजेच व्यर्थ भीती न बाळगता स्वामींवर संपूर्ण विश्वास ठेवून पावले उचला. जे घडते आहे ते क्षणिक आहे आणि काळ बदलल्यावर परिस्थितीही बदलेल. संकटे म्हणजे थांबण्याची नाही, तर स्वतःला तपासण्याची वेळ असते. मनामध्ये विश्वास असेल तर संकटे आपले काहीही वाकडं करू शकत नाही. स्वामींच्या चरणी श्रद्धा ठेवली की अंधारातही प्रकाश दिसतो. प्रत्येक अडचण आपल्याला काहीतरी शिकवून जाते आणि मजबूत करते. संकट समय ठेवलेला संयम, स्वामींवरची श्रद्धा आणि स्वामींची शुद्ध सेवा या त्रिसूत्रींमुळे संकटे दूर होतात. म्हणूनच कोणत्याही अडचणीमध्ये मन शांत ठेवा, सकारात्मक राहा. संकटे येतील पण ती कायमस्वरूपी नसते. जेव्हा पण अडचणी येतात तेव्हा अनेकदा आपण दुसऱ्यांवर राग काढतो किंवा त्यांना दोष देतो. पण स्वामींची शिकवण सांगते की अशा वेळेला स्वतःच्या मनाकडे पहा, कारण खरी शांती बाहेर नाही तर आपल्या आतमध्ये असते. प्रत्येक संकट काही ना काही शिकवण्यासाठीच येते. दुसऱ्यांना दोष देऊन आपण फक्त मनाची अशांती वाढवतो. अडचणी ही आयुष्याचा एक भाग आहेत, पण त्यावरचा दृष्टिकोन आपल्याच हातामध्ये असतो. आत्मपरीक्षण केल्यास आपल्याला चुका दिसतात आणि त्यातून सुधारणा शक्य होते. संकटे ही सुधारण्याची संधी असते, ती शिक्षा नाही. त्यामुळे शांत राहा आणि विचार करा की मी यातून काय शिकू शकतो. आत्मपरीक्षण करून स्वतःला समजून घ्या. इतरांवर दोष टाकून काहीच साध्य होत नाही. म्हणून अडचणींचा खरा अर्थ समजून घेऊन मनातील दिशा योग्य ठेवा. अडचणींच्या काळामध्ये सेवा थांबवू नये, कारण तीच आपल्याला सावरण्याचे बळ देते. पण जर मन फारच अस्वस्थ असेल तर त्यावेळेला स्वतःला वेळ द्या. त्या क्षणी नुसते स्वामींचे नाव घेत राहा, कारण नामस्मरण हेच मनाचे औषध आहे. शक्य असल्यास स्वामींचा तारक मंत्र पठण करा किंवा श्रवण करा. तारक मंत्राच्या नावातच आहे तारक म्हणजे तारणारा, आणि हा अत्यंत प्रभावी मंत्र आहे. त्यामुळे हा मंत्र आपले संकटसमयी रक्षण करतो. सेवा करताना मन स्थिर नसेल तरीही खचून जाऊ नका. विश्वास डगमगू देऊ नका, कारण ही अवस्था ही क्षणिक असते. मनाचा गोंधळ स्वामींच्या कृपेने शांत होतो. त्यामुळे सेवा कधीच थांबवू नये, पण तिचे स्वरूप तुम्ही गरजेनुसार बदलू शकता. मनाला जिथे शांतता वाटते तिथूनच सेवा पुन्हा सुरू होते. संकटे ही तुमची परीक्षा आहे, पण स्वामींचे नाव तुम्हाला त्या परीक्षेमध्ये पास करेल. त्यामुळे संकट काळात सुद्धा स्वामींचे नामस्मरण करण्याचा प्रयत्न करा. अडचणीच्या वेळी शांत आणि संयमी राहणे खूप महत्त्वाचे असते. अशा वेळेला घाई गडबड किंवा रागावून घेतलेले निर्णय चुकीचे ठरू शकतात. शांत राहिले की मन स्पष्टपणे विचार करू शकते. संयम ठेवला तर चुकीची वागणूक टाळता येते. स्वामींवर विश्वास ठेवून जर संयम ठेवला तर संकटातून मार्ग नक्कीच सापडतो. गोंधळलेले मन अधिक गोंधळ वाढवते, पण शांत मन मार्ग दाखवते. संयमामुळे आपण इतरांशीही चांगल्या प्रकारे वागू शकतो. अडचणीमध्ये संयम ठेवणे म्हणजे आपली खरी ताकद असते. जेव्हा बाहेरचा ताण वाढतो तेव्हा मनाची शांतीच आपल्याला सावरण्यास मदत करते. म्हणूनच स्वामींच्या शिकवणीनुसार संकटातही शांत आणि संयमी राहावे. संकटामध्ये मनाची होणारी घालमेल स्वामींसमोर मांडावी. संकटाच्या काळामध्ये मन खचून जाते, विचार संभ्रमित होतात. अशा वेळेला स्वतःला सावरण्यासाठी स्वामींना सांगावे की हे स्वामीराया, माझे मन संभ्रमात आहे. मला परिस्थितीला सामोरे जाण्याची ताकद द्या. माझा तुमच्यावरचा विश्वास कधीच ढळू देऊ नका. अडचणीच्या काळामध्ये आपले मन गोंधळलेले असले तरी स्वामींशी बोलणे, स्वामींचे स्मरण मनाला शांतता देते. संकट कितीही मोठे असो, पण स्वामींचे स्मरण केल्यावर मनाला आधार मिळतो. स्वामींना साथ घातली की उत्तर नक्कीच मिळते. मनातील दुःख, भीती आणि गोंधळ त्यांच्यासमोर उघडपणे मांडावे, कारण ते अंतःकरण जाणणारे आहेत. स्वामी सदैव आपल्या भक्ताच्या पाठीशी असतात हे नेहमी लक्षात ठेवावे.
जेव्हा अडचणी संकटे येतात तेव्हा नशिबाला दोष देण्यात वेळ घालवू नका. त्याऐवजी शांत मनाने स्वामींच्या चरणी जाऊन आश्रय घ्या. संकटे ही परीक्षेसारखी असतात. त्यातून उत्तीर्ण व्हायला स्वामींचा आशीर्वाद हाच खरा आधार असतो. नशिबावर तक्रार करत बसलो तर मन थकून जाते, पण श्रद्धेने स्वामी माझ्यासोबत आहेत हा भाव ठेवला की भीतीही दूर होते. जिथे आपली मर्यादा संपते तिथूनच स्वामींची कृपा सुरू होते. त्यामुळे तक्रारी टाळा आणि स्वामींच्या कृपेसाठी प्रार्थना करा, कारण खरी ताकद ही स्वामींच्या आशीर्वादातच असते. त्यामुळे नशिबाची तक्रार न करता स्वामींच्या कृपेची याचना करा. त्यांच्या पायाशी आशीर्वाद मागा. अडचणी म्हणजे शिक्षा नसते तर शिकवण असते. आयुष्याच्या प्रत्येक संकटामध्ये काही ना काही शिकण्यासारखे असते. जेव्हा अडचण येते तेव्हा ती आपल्याला अधिक मजबूत करण्यासाठी येते. प्रत्येक अडचण ही आत्मपरीक्षणाची आणि सुधारण्याची संधी असते. त्या क्षणाला आपल्याला त्रास होतो, पण नंतर कळते की त्यातून काहीतरी चांगले शिकायला मिळाले. त्यामुळे जेव्हा समस्या येतात तेव्हा त्यांच्याकडे संधी म्हणून पहा. संकटे आपली मानसिक ताकद आणि संयमाची कसोटी असते. सहनशक्ती आणि श्रद्धा ठेवली की अडचणींमधून नवीन मार्ग नक्कीच सापडतो. त्यामुळे अडचणींना शिक्षा समजू नका, त्यातून शिकून अधिक मजबूत बना. संकटे आली की गोंधळ न करता मनाला शांत करणे आवश्यक असते. अशा वेळेला धावपळ न करता सर्वात आधी स्वामींच्या चरणी शरण जावे. स्वामींच्या नामामध्ये प्रचंड शक्ती आहे. जो स्वामींना मनोभावे शरण जातो त्याचे रक्षण स्वामी स्वतः करतात. आपली ताकद अपुरी वाटू लागली की त्यांच्या चरणी पूर्ण समर्पण हाच मार्ग असतो. मन खंबीर असेल तर कोणतेही संकट पचवता येते. संकट कितीही मोठे असले तरी आपल्या स्वामींपुढे ते लहानच आहे. संकट समय स्वामींना शरण जाऊन आपले जीवन आणि समस्या त्यांच्याकडे समर्पित करा. असे केल्याने आपण मानसिकदृष्ट्या हलके होतो. योग्य वेळी ते योग्य मार्ग दाखवतीलच. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले की कोणत्याही संकट काळामध्ये अडचणीमध्ये मन कसे शांत ठेवावे. महाराजांची शिकवण आपल्याला प्रत्येक अडचणीमध्ये शांत आणि संयम ठेवण्याची महत्त्वाची शिकवण देते. अडचणी जीवनाचा एक भाग आहेत आणि त्या आपल्या विकासाची, सुधारण्याची आणि आत्मपरीक्षणाची संधी असतात. स्वामींच्या पद्धतीने संकटांना सामोरे जाऊन त्यातून शिकत राहणे हे स्वामींच्या शिकवणीचे पालन आहे. स्वामींचे नामस्मरण आणि त्यांचा आशीर्वाद हेच आपल्याला मार्गदर्शन आणि संरक्षण देतात. म्हणूनच संकट काळामध्ये राग करण्यापेक्षा, निराश होण्यापेक्षा आणि नशिबाला दोष देण्याऐवजी स्वामींच्या चरणी नतमस्तक होऊन सकारात्मकतेने पुढे जा. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.